रात्री मध्यरात्री झालेली आहे, परंतु या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर एखाद्या फलंदाजाने पूर्ण केली तर उर्फ गुंड्या यांच्या माध्यमातून 3000 रुपये कॅश प्राईज आणि निखिल लक्ष असू द्या, जर हॅट्रिक पूर्ण झाली नाही तर मात्र जीएसटी कपात केली जाईल, हे सुद्धा आपण लक्ष केंद्रित ठेवायचं आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आजची खऱ्या अर्थाने 5वी रात्र. दादांचा वाढदिवस सुद्धा नक्कीच आज तुम्ही पाहिला. उद्याचा शेड्यूल खऱ्या अर्थाने माझ्या मते योगेश दादाचा भरपूर बिझी राहणार आहे, परंतु या स्पर्धेमध्ये ना अनेक सारे स्पर्धक तुम्ही पाहिली, अनेक सारे मान्यवर तुम्ही पाहिलं, पण खऱ्या अर्थाने योगेश दादा मी स्तुती कोणाची करेल माहिती आहे, कारण मुठवल गावातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला असे काहीसे व्यक्ती किंवा असे काहीसे खऱ्या अर्थाने खेळाडू लाभल्यात ना, जे खेळाडू माझ्या डोळ्यात देखत पाहतो ना की तब्बल 4 वाजता ते मैदानाच्या आतमध्ये येतात आणि दादा शेवटपर्यंत ते राहतात. म्हणजे या स्पर्धेला ना त्यांचा भरपूर मोठा हातभार आहे. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करणं, प्रत्येक गोष्टीचा आडाखाडा डोळ्यासमोर सांगणं आणि कोणाला चाय किंवा कोणाला पाण्याची मागणी जरी राहिली ना लागली ना तर मुठवल गावातली जे खऱ्या अर्थाने खेळाडू आहेत ना हे सातत्याने या स्पर्धेला एक वेगळा दर्जा देतात. त्यांचंही खऱ्या अर्थाने स्वागत करेन, कारण ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं ना तर दैवतदादाने सुद्धा या गोष्टीची खबर घेतली होती. दैवतदादाने तेच सांगितलं की ज्या अर्थाने या स्पर्धेला अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती लाभली, परंतु या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचंही भरपूर मोठा हात आहे. चांगली रंगेल ही मॅच. मागच्या मॅचमध्ये तुम्ही उत्कंठा पाहिली. ज्ञानेश्वरचा एक परफेक्ट यॉर्कर खरं त्याने त्यांच्या टीमला साजेसा राहिला आणि व्यासपीठावरती तीच चर्चा होती योगेश दादा. ज्ञानेश्वर शेवटचा बॉल ज्या प्रकारे तिसरा बॉल त्याने यॉर्कर टाकला ना तसं असंच वाटलेलं होतं की ज्ञानेश्वरचा शेवटचा बॉलसुद्धा यॉर्करच टाकणार आहे. यॉर्कर बॉल त्याने प्रसिद्धी दिली गेली आणि अखेरकार आपण पाहिला गेला तो परफेक्ट यॉर्कर आणि मॅच विन झाली. प्रथम अक्षय सुतारची मी चुकी म्हणे ना, कारण त्यांनी सरळ बॅटने लॉफ करण्याचा चेंडू प्रयत्न केला, जर कुठेतरी किंचित जर चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र कदाचित 2 धाबा तिथे होऊ शकले असता, परंतु क्रिकेटचा केला आहे जो जितावं सिकंदर. योगेशदा शेवटचा बॉल होता आणि आपण भरपूर सारे प्रेक्षक किंवा भरपूर सारे मान्यवर ना मैदानाच्या आतमध्ये जो खेळ चालू आहे ना त्याच्यावरती फक्त आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ मैदानाच्या बाहेर बसून बघणं जेवढं सोपं आहे ना तेवढं मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं कठीण आहे. कठीण परिस्थिती होती आणि क्रुशियल सिच्युएशन होती. एकही पाय थोडासा चुकीचा पडला असता तर कदाचित 2 धावसंख्या बनल्याचा टीम हडली असती आणि 11 खेळाडूंना प्रचिती देण्यासाठी तर खेळला जातो क्रिकेट. हरकत नाही, कारण सापे गावातून आज 2 संघ आज इन ॲक्शनमध्ये आहेत. नक्कीच एकाने निराश केलं, परत अजून एकाचं मात्र आव्हान स्थिर आहे, कायम आहे आणि नक्कीच त्यांच्याकडनं मात्र चांगल्या अपेक्षा असतील आम्हाला सुद्धा. तर गोरसेचे मिस्टर गणेश केणे यांच्या माध्यमातून जगनशेठ पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गणेश केणे, आपल्यासुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मात्र शेठ अगदी बिझी आहेत, एक कॉल ऑफ केला तर दुसरा कॉल ऑन होतोय. तर सामन्याला सुरुवात करतो आपण. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी जय बोले कोलिवली टीमच्या माध्यमातून प्रशांत आणि सोमनाथ. सोमनाथने पहिल्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋषभ काटे, अगदी राईट ओव्हर द विकेटने. हो, पहिल्या चेंडू मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी यॉर्कर लँड डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली आणि पहिला चेंडू इथे मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. नाही, पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अशीच प्रकारे सुरुवात करायची होती प्रशांतला. तो स्लॉक स्वीप खऱ्या अर्थाने त्याचा अपुरा ठरला होता. या मॅचमध्ये सुद्धा तेच घडलं गेलं. प्रशांत ऋषभ होते समोर होता प्रशांत. चांगला बॉल आणि स्लॉक स्वीप करण्याचा जो प्रयत्न होता ना तो कुठेतरी फसला जातोय. सुरुवात चांगली करायची होती, परंतु सुरुवात आता डॉट बॉलने झाली आहे. कारण पहिल्या मॅचवर आपण जर पाहिलं तर ऋषभ काटेवर मात्र हल्ला बॉल चढवला सुद्धा होता, हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे गुरवली स्पोर्ट गिरवली संघाचे अमरने. परंतु ती मॅच दुसरी होती, ही मॅच दुसरी आहे, त्यांचे अगेन्स्ट संघ दुसरा आहे.
हो इथे मात्र पहा वेगवान चेंडू, परंतु लाईन मात्र चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळाला. पहिली अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि अवांतर धाब्याने मात्र या ठिकाणी संघाची श्रीगणेशा होत असताना जय बोले कोलिवली टीमची. मिस्टर प्रशांत ओमकार कारभारी यांच्या माध्यमातून कोलिवली टीमला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नाही, या बॉलवरती गती चांगली होती, कारण वाईट बॉल गेला ना तरी ऋषभला हरकत नाही आहे, कारण हा बॉल जर लॉफ झाला असता ना तर कदाचित चौकार किंवा षटकार आला असता. पुन्हा एकदा ऋषभ होता तयार. ओव्हर द विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टीच्या मागे त्या ठिकाणी झाली का चुकी? हो झाली आहे, चुकी झाली. भरपूर मोठी विकेट. प्रशांतची विकेट ना अगदी संधी दरवाजासमोर चाळून आली होती, परंतु त्या संधीचं सोनं करू शकली नाही आणि अखेरकार प्रशांत बचावला जातोय. थोडीशी सुस्तावली होती त्या ठिकाणी क्षेत्रशी आपण जर पाहिलं तर, कारण परफेक्टली मात्र चेंडू खाली पोचला नव्हता, थोडासा दूरवरून झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र चेंडू पाहिलं तर धर्तीवर इथे मात्र सेफ लँड होतोय. जीवनदान होतं बॅटरला आणि जीवनदान मात्र फायदा होतील का पाहूया. प्रत्येक 3 षटकाची ही लढत असेल. यापुढे दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. संघ असतील भव्य 11 टेंबिवली विरुद्ध जितू 11 नेरे. या 2 संघामध्ये तुम्ही पुढची मॅच पाहणार आहात. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनगडी बाद 2 दाबा. दोन चेंडू समाप्त झाल्यात, त्याच्यातला एक चेंडू नक्कीच वाईड आहे, म्हणजे धावसंख्या 2. सुरुवात चांगली झाली आहे त्या ठिकाणी ऋषभची, कारण त्यांनाही माहिती आहे की शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, 3 षटकांची मॅच आहे. आपल्या माध्यमातून कमबॅक तर पहिल्या षटकामध्ये व्हायलाच हवा, कारण कॅप्टनने आपल्याला पहिल्या षटकासाठी निवडला गेला आहे. का निवडलं? कारण त्याच्यावर मात्र भरपूर विश्वास आहे साईस्फोट खारबाव संघाचा. तो विश्वास सार्थ ठरवताना वॉटर डिलिव्हरी इष्टा इथे मात्र उद्ध्वस्त केल्या आणि लागत असताना कोलिवली टीमला हा पहिला धक्का. तीच खरं तर ही खेळाडू वृत्ती असते, कारण पहिल्या मॅचमध्ये ते दुखापतग्रस्त झाले होते. पुन्हा एकदा तीच ऊर्जा अंगामध्ये संचारली गेली की आपल्या गावासाठी खेळला जाणारा क्रिकेट आणि पहिल्या षटकासाठी आपल्याला कॅप्टनने दाखवलेला 6 बॉलवरती जो भवितव्य जोडायचा आहे ना तो जोडेन. वाईट बॉल आला, सिंगलसुद्धा आली होती, परंतु काय कमबॅक पाहायला मिळाला. जी विकेट अखेरकार पाहिजे होती ती विकेट तर प्रशांतची मिळाली नाही, परंतु त्याच्यासोबत जो फलंदाज गेला होता ना सोमनाथ, आता त्याची विकेट आली आहे. ओव्हर द विकेटने होते बॉल, खऱ्या अर्थाने लेग स्टम्पवरती. हा बॉल अगदी तुम्हाला जो वेग होता ना त्या प्रचंड वेगाने हा बॉल जसा रिलीज झाला ना, मिस झाले ना बॅट्समन सोमनाथ, तसा बॉल अगदी मागून त्यांची यष्टी उडवून गेला आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. थोडीशी शपल होऊन इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सोमनाथने, परंतु चेंडूला वेग भरपूर इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्या वेगामध्येच मात्र बॅटर सोमनाथ बीट झाला आणि एक मोठी विकेट्स इथे मात्र जय बोले कोहली संघाने मात्र इथे मात्र गमावली. स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, कारण यानंतर सुद्धा आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. प्रति चौकार हॅट्रिकसाठी, सिक्सर हॅट्रिकसाठी निखिल वेखंडे उर्फ गुंड्या यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राईज कोहली टीमच्या फलंदाजाला दिलं जाईल. ऋषभ काटे पुन्हा एकदा रेडी होतोय, तयार होतोय, पुन्हा एकदा मार्गस्थ होईल ओव्हर द विकेटने. अगदी गंधारी विलेश टोकाकडनं मात्र षटकाला सुरुवात करतोय. हो वाईड वायर करून चेंडू मात्र टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र झाली आहे, मिस फील्ड. महेंद्र पाटीलकडे ही चूक पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र फरार होईल डेप थर्डमॅनच्या दिशेने. 4 दाबांसाठी चौकार. तोडी का होईना, परंतु आता चुकी झाली आहे. धावसंख्या बनत नव्हत्या, धावसंख्येनं थोडंसं खिंडार पाडलं होतं. हा पहा ॲक्शन रिप्ले, सहजरित्या बॉलला अडवायला पाहिजे होतं, पण तो थर्डमॅन आणि फाईन लेग जेव्हा फिल्डिंग पोझिशन तुम्ही सजवताना तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वात जास्त ना प्रेशर आणि सर्वात जास्त खऱ्या अर्थाने वेगाने बॉल थर्डमॅनकडे आणि फाईन लेगकडे येतो. ॲक्शन रिप्ले आई तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी नक्कीच ओव्हर द विकेटने आले, बॅटची आतली कडा होती आणि हा पहा मिसफिल्डच्या कशा पद्धतीने हा खऱ्या अर्थाने चौकार गेलाय. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे, कारण जगनशेठ पाटील यांना मात्र पुन्हा हा रिप्ले पाहायचा आहे. पहा आणि ते सांगतात की महेंद्र पाटील यांच्याकडे किती मोठी चूक झाली आहे. लेट्स प्ले, लेट्स प्ले. हाऊस महेंद्र पाटील यांना मात्र भरपूर आहे क्रिकेटची आणि ते नेहमीच या संघाचं प्रतिनिधित्व करतात. पुन्हा एकदा मात्र चेंडू पाहायला त्यांच्याकडे पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा चूक पाहायला मिळाली आणि हा चेंडू सुद्धा मात्र फरार होईल. 4 धाबांसाठी हा चौकार. जेवढे कोहली गावाचे प्रेक्षक आनंदित असतील तेवढे आमचे जगनशेठ पाटील आनंदित आहेत. नाही, आता खऱ्या अर्थाने ज्या फिल्डरच्या माध्यमातून चौकार 2 गेलेत ना, आता तो फिल्डर ना पूर्णपणे 18 बॉल टाकेपर्यंत हेच करेल की देवा षटकार जाऊ या चौकार जाऊ, माझ्याकडे बॉल येऊच नाही. 18 बॉल नाही समीर, रात्रभर झोप लागणार नाहीये.
ज्या अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षण महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. जणू काही पहिल्या चौकारात हा रिप्ले पाहतोय की आपण. आपणही समजू शकतो ध्येयष्टी भक्कम आहे म्हणून वाकणं थोडंसं अवघड झालं असेल आणि हा बॉल हाताच्या खालून गेला असेल. आणि आता मात्र जागा मात्र चेंज केली पहा. शॉट थर्डमनला होते, आता मात्र शॉट बॅकवर्ड पॉईंटला मात्र जागा पाहायला मिळाली ती म्हणजे महेंद्र पाटील यांच्यासाठी. हो, आता मात्र भरपूर वेग पाहायला मिळाला. चेंडू मात्र डाबा स्टिकच्या पलीकडे पाहायला मिळतोय, पण त्यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली. आणि सोमनाथ बाद झाल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग विशालकडनं पाहायला मिळाली. आणि अतिरिक्त सौजन्य धावसंख्या पुढे जाते ते म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. नाही, विशालकडनं हेच अपेक्षित होतं की ज्या धावसंख्या पहिल्या षटकामध्ये बनवण्याचा प्रयत्न प्रशांतने केला, खऱ्या त्याने सोमनाथ बाद झाले, त्याच्यानंतर विशाल आले. विशालने जाणलं गेलं की ही मॅच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 18 बॉलची मॅच म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर धावसंख्या आल्या तर थोडासा का होईना, परंतु प्रेशर जो आपल्यावरती पहिल्या 2 बॉलवरती पडलाय ना तो अचानकपणे रिलीज होईल. नक्कीच ऋषभ काटेकडे मात्र पाहिले तर अतिशय चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली, परंतु आउटफिल्डमध्ये मात्र क्षेत्राची साथ मिळाली नाही. हा फटका पाहिला तर हवेत खेळला गेला. मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. जोपर्यंत क्षेत्रशी जाऊन चेंडू फील्ड करतील, फेक करतील, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि मात्र तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय आत्माराम गुळवी स्टँडमध्ये मात्र अनेक संख्येने खेळाडू साठी मात्र प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न कुलेली टीमचे जे सहकार्य प्रेक्षक आहेत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची साथ ना खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक उंच दर्जा देते. कारण कोणतेही कार्यक्रम असो, कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर प्रेक्षक नसतील ना तर खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाला शोभा नसते. आणि हा कार्यक्रम नाही तर हा खऱ्या अर्थाने जो विजय आहे ना तो आपल्या दादांचा आहे. कारण या बेल्टमधल्या सर्व टीम्स एकामेकाच्या विरोधात आल्या, परंतु एकामेकाच्या विरोधात जरी आल्या ना तरी सर्वप्रथम दादांनी हेच जाणलं गेलं की टीम्स खेळतात ते म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु मला दर्जा ना माझ्या माणुसकी मुलं मिळायला गेला. आणि खऱ्या अर्थाने माणुसकीतील दुनियेतला राजा माणूस खऱ्या अर्थाने आज ठरले गेले. आणि अनेक सारे मित्र त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले. तर नक्कीच आमचे भावासारखे मित्र बदलापूरचे उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि आदरणीय जगनशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सागर गायकवाड. आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिलं षटक चांगलं राहिलं, नावावर राहिलं बॅट्समनच्या. स्पेशली विचार केला गेला तर विशालच्या बॅटमधनं ज्या 10 संख्या अद्यापही आल्यात ना त्या गरजेच्या होत्या. ऋषभ काटेच्या अगेन्स्ट त्या बनवल्या गेल्या, परंतु आता अक्षयचं हे षटक अगदी मधलं राहत आहे. कारण ज्या मॅचमध्ये धावसंख्या रोखायच्या आहेत तीच ही मॅच आहे. आणि दोन्ही टीम्सला ना इथनं माघारी येणं खरं तर आवडणारं नाही आहे. अंडर फ्लडलाईट तुम्ही क्रिकेट खेळता आणि इथनं जर एखादी टीम परास्त होऊन गेली ना तर कदाचित तिला झोपी लागू शकत नाही. कारण कालचा अगदी सुखासारखा दिवस ना त्यांना सोसायचा असेल तर इथनं मेहनत तर करावी लागेलच. अक्षय आलात दुसऱ्या षटकासाठी. लेफ्ट आर्म बॉलर आहेत, कट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधली गेली खूपच वेगाने. आणि या क्रीडांगणाची आउटफील्ड म्हटली गेली ना तर अगदी एखाद्या मखमली चादरीवरती जसा हात फिरवावा ना तशा प्रकारे आहे. मखमली अगदी आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळाली. बॉल गेला डीप कव्हरला आणि पहिल्याच बॉलवरती अक्षयचा समाचार चांगला घेतला गेला आणि अक्षयवरती हा चौकार आलाय. चौकार टीमची धावसंख्या 17 आकडा आला. अनेक सारे आकडेवाडी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. रामदास बोट तुम्हाला माहीतच असेल 17 जुलै 1947 रोजी जेव्हा भारत देश स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा खऱ्या अर्थाने काशा खडकाला ॲक्सिडेंट नक्कीच तुम्ही रामदास बोटीचा ऐकलाच असेल. 700 प्रवासी त्या बोटीमध्ये खऱ्या अर्थाने सर होते आणि त्यातले काहीसे प्रवासी मेले सुद्धा होते. हो, खऱ्या अर्थाने हा 17 आकडा नक्कीच खूप त्या ठिकाणी पाहिली तर मोठी घटना घडली त्यावेळी आणि अनेक प्रवासी मात्र त्या ठिकाणी मृत्यू पावले. त्यातनं बारक्या मुकादम हा प्रवासी होता ना तो वयाच्या 16 वर्षी त्या बोटीमध्ये प्रवास करत होता. ते वाचले गेले आणि अखेरकार त्यांनीच ही कथा सांगितली होती. आणि अलिबागचे रोहित पाटील त्यांनी ते गाणं बनवलं गेलं की रामदास निघाली. नक्कीच आणि या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आमचे सहकारी समालोचक भागेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. तर इथे मात्र दुसऱ्या षटकात सुरुवात केली अक्षयने. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा स्वेअर चेंडू आपण पाहतोय, पण त्याचा मात्र वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली. आणि या संघाची धावसंख्या आता मात्र ठिकाणी पाहिली तर पुढे जात असताना एकूण 17 या धावसंख्येवर. जो काहीसा व्हाईट बॉलचा रेशिओ पहिल्या षटकामध्ये होता ना तो पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये आता ना व्हाईट बॉल कदापि नकोय ते सांगतोय त्या ठिकाणी अक्षय. कारण एक व्हाईट बॉल आतापी आल्यात. धावसंख्या बनल्यात 18. दरम्यान बापदेवजी पाटीची उद्योजक आदरणीय सन्माननीय संतोषजी सोरे साहेबांचा इथे मात्र शुभागमन दिलेला आहे.
त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल सन्माननीय अनंताजी वाकडे विद्यमान सरपंच आहेत सोनाली ग्रामपंचायतीचे आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल सन्माननीय वैद्युलचे नितीनजी परटोले आणि आमचे मित्र गुड्डाबाई यांचा सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेला आहे आणि सन्माननीय संदीपजी हरड हे सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत. शिलार गावचे समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य वेलकम सर्वांचं मी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दादांचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मात्र हे सर्वच पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण जाऊया मॅचकडे फोकस करूया. इथे मात्र अगदी एक बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला. उंची जास्त आणि अंतर सुद्धा प्राप्त करेल. चेंडू आउट ऑफ द पार्क बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय गगनभेदी षटकार. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवरती उद्धव विकेटने आले. जसा बॉल बॅटच्या रडारमध्ये आला ना तसा खऱ्या त्याने या बॉलवरती मोहर होती षटकाराची. अगदी चिपकवला गेला हा बॉल बॅटवरती कारण लेंथ लवकर अगदी पीक जेव्हा केली ना तेव्हाच खऱ्या अर्थाने अगदी त्याने नटराज स्टाईलने हा फटका खेळला गेला आणि फटक्यावरती तब्बल वसूल केल्या 6 धावसंख्या. पहा अजून एकदा ॲक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म बॉलर त्याच्यावरती प्रहार करणं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक वेगळं खऱ्या अर्थाने पर्वणी राहिले. ती पर्वणी स्वीकारली गेली. वेलकम टू 6 सांगत असताना त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळाले प्रशांत ज्यांची खऱ्या अर्थाने कॅच ड्रॉप झाली होती. मला असं वाटलं की या ओव्हरमध्ये अक्षय मात्र प्रशांतला शांत ठेवेल परंतु प्रशांत जो आपला नॅचरल केला आहे तो मात्र प्रस्थापित या ठिकाणी करतोय. या ठिकाणी मारलं तर पूर्णपणे फलंदाज रेडी नव्हते आणि त्याचमुळे मात्र पंचांनी हा डेड बॉल घोषित केला. चांगली बॅटिंग पाहतोय आपण आणि दोन्ही फलंदाज आता पाहिले तर आक्रमक या ठिकाणी बॅटिंग करण्याचे मनसुबे त्यांनी मात्र उचलेले आहेत. कारण प्रशांत करतो वैयक्तिक एक षटकार चौकारा सहाय्याने 11 धावसंख्येवर आणि विशाल करतो वैयक्तिक 2 चौकाराच्या सहाय्याने 10 या धावसंख्येवर. मी तर म्हणेन दोन्ही बॅट्समन आता वेल सेटल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. बहुत यार रम द विकेटने होते. आता लेन चांगली आहे. फुल्लर लेन कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. थोडीशी अपील होती पंचांकडनं ती खऱ्या अर्थाने अपील ऐकून घ्यायचं आहे त्या ठिकाणी एसटी रक्षकाला की अपीलवरती नक्की घडलं काय. पण तो सिमेंट विकेट आहे. बॅट जेव्हा आपण खऱ्या अर्थाने खाली ठेवतो तेव्हा एक स्वीट साऊंड असतो. हा बॅटचा खऱ्या अर्थाने थोडासा भाग ना खेळपट्टीवरती लागला असेल तो साऊंड नक्कीच आमच्याही कानापर्यंत होता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने टीमची धावसंख्या शांत राहते. धावसंख्या 24 या आकड्यावरती तुम्ही अक्षयच्या षटकापर्यंत पाहताय. नक्कीच आपण विकेटच्या बद्दल भरपूर चर्चा सुद्धा केली. मी ओमीच्या सोबत सुद्धा चर्चा केली. त्याने सुद्धा सांगितलं की या मातीचा विकेट थोडासा स्लो गतीने चेंडू येत असतो आणि परंतु कॉन्क्रीट विकेट ज्यावेळी असते त्यावेळी चेंडू स्कीड होतो असतो आणि वेगाने येत असतो आणि त्यामुळे मात्र तुमची जर प्रॅक्टिस नसेल कॉन्क्रीट विकेटवर तुम्ही नक्कीच एखाद्या स्पर्धेमध्ये मात्र त्या विकेटवर मोठे फटकू खेळू शकत नाही. परंतु भिवंडी परिसरामध्ये तुम्हाला मातीच्या विकेट क्वचितच पाहायला मिळतील. तुम्ही जर पाहिले तर परशुराम टावर स्टेडियममध्ये मात्र हे तुम्हाला मातीचे विकेट्स पाहायला मिळेल. परंतु त्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीट विकेट्स पाहायला मिळतात आणि त्याच्यावर तुम्हाला मात्र अनेक खेळाडू सराव करत असताना पाहायला मिळतात. सन्माननीय गोरसे गावचे तुळशीरामजी केणे यांचं इथे मात्र शुभ आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. ना भिवंडी विभाग म्हटलं तर सातत्याने इम्प्रूव्हमेंट होतच असतो. आता पहा भिवंडी विभागातली सर्वात मोठी स्पर्धा केंद्रीय मंत्री तिथे मातीची विकेट होती. बहुत यार फुल्लर लेन बॉल कोणत्या प्रकारचा मोठा फटका नाही आहे आणि इथनं कदाचित फलंदाज बाद. हीच तर चर्चा आपण करत होतो कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा योगेशदा हीच चर्चा केली होती की जेव्हा ॲज अ बॉलर किंवा बॅट्समन तुम्ही सिमेंट विकेटवरती खेळताना तेव्हा हा बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही की तुम्ही हार्ड ग्रीपचे शूज परिधान करता. त्यावेळेला हार्ड ग्रीप आणि सिमेंट विकेट ना थोडाफार ग्रीपचा प्रॉब्लेम होतो. तोच पाहायला मिळाला. बॅट्समन थोडीशी पुढे आले, थोडेसे बघितले गेले तर चाचपडले गेले कारण स्कीट झाले गेले आणि इथनं मोठी विकेट प्रशांतला खऱ्या अर्थाने जो बॉल खेळायचा होता ना अगदी लॉंग ऑन किंवा मिड विकेटला तो खेळला नाही. स्वतःच्या फॉलो थ्रूमधून चेंडूला गॅदर केलं अक्षयने आणि षटकारानंतर कमबॅक 3 डॉट बॉलचं. नक्कीच इथे मात्र मोठी विकेट्स प्राप्त केली अर्थात प्रशांतच्या माध्यमातून आणि नक्कीच सापडजे सुधीरजी पाटील दुपारपासून आमच्या समितीत आहेत आणि चांगली मेहनत करतात या स्पर्धेसाठी. करूया त्यांचं आपण स्वागत. कारण ज्या ज्यावेळी दादांची अनुपस्थिती असते त्यावेळी मात्र तेच मुद्दा या ठिकाणी कारभार संभलतात या मुख्य व्यासपीठावर आणि होणं गरजेचं आहे. परंतु योगेश दादा मी खूप असे आयोजन पाहिल्यात की जिथे नाव आयोजकांचं असतं परंतु आयोजक तिथे उपस्थित नसतात. परंतु कौतुक करावं लागेल कारण बॉल पहिला जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पडला गेला ना तर त्या बॉलपासून खऱ्या अर्थाने एकमेव व्यक्ती अशी उभी होती जी सर्व क्रीडांगणाच्या सभोवताली फिरून ना खऱ्या अर्थाने या मॅचचा आनंद घेत होती.
ते नाव म्हणजे खऱ्या अर्थाने जगनशेठ पाटील साहेब. हा बॉली डॉट. दुसरं षटक अगदी यशस्वी संपन्न राहिलं. प्रवास सुंदर होता. खऱ्या अर्थाने आपल्याला असं असतं ना की एखादा डेस्टिनेशन जर आपल्याला कंप्लीट करायचं आहे, आपल्या अचिव्हमेंट कंप्लीट करायचं आहेत ना, तर आपल्याला एक नाव आपल्या मनामध्ये रुजू करावा लागतो की नेव्हर गिव्ह अप. गिव्ह अप केला गेला नाही अक्षयने. जरूर चौकार आला, व्हाईट बॉल आला, षटकार आला, दडपण भरपूर सारा होता, परंतु भरपूर सारा जो प्रेशर होता ना तो खऱ्या अर्थाने रिलीज झालेला, तो इनबिल्ड झाला. पहा, ठाणा वर्सेस रायगड. 2 वाजता तुम्ही उठा किंवा तो जर तुम्ही घड्याळाचा टायमिंग जर बघितला ना, तर ठाणा वर्सेस रायगड हा स्लोगन जरी पाहिला ना एखाद्या ऑनलाईन प्रेक्षकाने, तर तो 17 वेळा आम्हाला कॉल करेल की एक्झॅक्टली मॅच किती वाजता आहे. नक्कीच ती मॅच तुम्ही या ठीक रात्री 8 वाजता पाहणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. एक मेजवानी मित्र म्हणेन या परिसराच्या माध्यमातून आणि या आदरणीय जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून मात्र ठिकाणी तुम्हाला ही प्रेक्षणीय लढत पाहायला मिळू शकेल. आणि जगनशेठ पाटील साहेबांना मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा. अर्थात बाबदेवचे उद्योजक सन्माननीय संजयजी सोरे आणि आमचे मित्र गुड्डाभाई आणि संतोषजी सोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि आज गुड्डाभाई खूप एन्जॉय करतोय. कारण गुड्डाबाई आणि आमचं जुनं नातं आहे. बादशाहीला गेल्यानंतर भरपूर सारं प्रेम त्यांच्या माध्यमातून मिळालं होतं. सातत्याने कल्पेश जाधव असेल, दिनेश बसवंत असेल यांच्या सोबत असतात. आणि गुड्डाबाई आताही आठवत असेल अनुजचा तो डान्स, त्याच्यावरती खऱ्या अर्थाने तुम्ही ठुमका मारला होता. ते प्रॉपर खानिवलीचे आहेत, परंतु त्यांचा जो प्रवास आहे तो मात्र या परिसरामध्ये निमित्त या ठिकाणी वावरलेले आहेत. तुम्ही पाहू शकाल अजून काही इथे मात्र मान्यवराचं शुभागमन आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. ज्यांचे या ठिकाणी आत्ताच आम्हाला उपस्थित लाभलेले आहेत त्यांचे तुम्ही या ठिकाणी उपस्थिती पाहू शकाल. त्यांचे अतिशय सुंदर टेलिकास्ट धावसंख्येसाठी आपण लक्ष वेधूया. एकूण धावसंख्या पाहिली तर 24 धाबा धावफलकावर. आणि इथे मात्र या ठिकाणी आपल्याला लाईन चुकीची पाहायला मिळेल, ती म्हणजे पंतांच्या माध्यमातून वाईटचा इशारा तुम्ही पाहू शकाल. आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी संतोषजी सोरे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत आहेत सोनालीचे या विद्यमान सरपंच सन्माननीय अनंताजी वाकडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे शिलारचे तुम्ही समाजसेवक करतात माजी ग्रामपंचायत सदस्य संदीपजी हरड यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे वैजुलीचे उद्योजक नितीनजी पटोले यांनासुद्धा तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आनंद पंजे, राहुलजी लोखंडे, विकी गायकर, हर्षल गायकर आणि ओमकार कारभारी यांच्या माध्यमातून खास कोहली टीमला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या बनल्यात 25, सिंगल बनवली. आणि प्रत्येक षटकाचं विश्लेषण जर आपण योगेशदा बघितला ना, तर प्रत्येक गोलंदाजाने व्हाईट बॉल नंतर कमबॅक केला गेलाय. व्हाईट बॉल नंतर कमबॅक झाला, ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या आता वाढत नाही आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता, तोही खऱ्या अर्थाने बॅटवरती मिडल करू शकलं नाही. शॉर्ट ऑफ लेंथ ज्या प्रकारे उमीने उल्लेख केला होता ना की शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू तुम्हाला पिच करायचा असेल ना, तर तुमच्यामध्ये एक स्पेशली गती पाहिजे. ती गती पाहायला मिळाली. नितेश उष्टे पहिला बॉल वाईड, त्याच्यानंतर लेग बायची जी खऱ्या अर्थाने आली ना ती अगदी बॉडी लेंथवरती बॉल अदलला गेला. त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलने खऱ्या अर्थाने हेही षटक चांगलं राहतंय नितेशचं. चांगला बॉल उचलला गेलाय, लिडिंग एज आहे, मिस्टामिंग स्ट्रोक वळता त्या ठिकाणी एस.टी. रक्षक. वॉट अ कोऑर्डिनेशन. आत्मविश्वास ना खऱ्या अर्थाने माणसाचा असा पाहिजे. आत्मविश्वास ना स्वतःच्या पायांवरती पाहिजे. कारण जो दुसऱ्याच्या खांद्यावरती उभा राहतो ना तो कधीही कोसळतो, आणि जो स्वतःच्या पायावरती उभा राहतो ना त्याला कधीच कोसळण्याची भीती नसते. तेच अगदी पाहिलं गेलं. यष्टीरक्षक आले, कॉल दिला गेला की आय विल टेक, आणि जे त्यांनी केलं ना ते खऱ्या अर्थाने जे ते म्हटलं गेलं ते त्याने करून दाखवलं. आणि भागेश म्हटलं गेलं आहे की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. आणि दरम्यान या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जर एखाद्या फलंदाजाने चालू मॅचमध्ये जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर लगावले तर सन्माननीय संतोषजी सोरे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 51,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या बॅटरला दिलं जाणार आहे. आणि तुम्ही पाहू शकाल आजचे प्रमुख अतिथी आमच्या मुख्य व्यासपीठावर. चांगली गोलंदाजी या तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे नितेश कडनं शेवटचं षटक सुरू आहे. हो, इथे मात्र या ठिकाणी आडव्या पट्ट्याने मात्र केल्याचा प्रयत्न चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. या मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण गेली आणि एका धाबेवर मात्र बॅटरला समाधानी राहावं लागेल. आणि एका धाबेने संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती म्हणजे 29 या आकड्यावर. नाही, प्रत्येक वेळेला ना गोलंदाजासह फिल्डरने पण त्यांना भरपूर मोठी साथ दिली. म्हणतात ना की कर्म चांगलं पाहिजेत. रावणाची आणि रामाची राशी सुद्धा एकच होती, परंतु नियतीने फळ त्यांच्या कर्मानुसार दिलं होतं. इथे मात्र पहा खराब चेंडू खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू मात्र लँड झाला आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पंतांनी नो बॉल घोषित केला.
न खेळपट्टी पाहिली गेली तर 24ची विकेट आहे. त्यामध्ये तुम्हाला शफल वाईड नाही आहे, एकच वाईडची लाईन आहे. त्याच्यामुळे अशा सातत्याने आणि कदाचित हा 9वा चेंडू नो असावा आजच्या दिवसातला. फिर चेंडू पाहतोय सरळपणे लॉप करायचं, परंतु या ठिकाणी पाहिले तर चेंडू ट्रॅव्हल झाला वाडिश लॉंग ऑनवर. चांगले फिल्डिंग पाहायला मिळेल त्या ठिकाणी. आणि एकच धाब्यावर मात्र समाधानी मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज राहत असताना पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त सुद्धा होतोय. आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर गडी गमावले एकूण कोहली टीमनं 3 आणि धाबा जोडल्या 30 आणि 29 धाबा जोडल्या आणि 30 धाबाचं टार्गेट असेल ते म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि तीच चर्चा चालू होती की गोलंदाजासह ना फिल्डरचा जो सपोर्ट राहिला आहे ना या मॅचमध्ये उल्लेखनीय आहे. खरं त्याने त्यांचंही कौतुक करावं लागेल कारण तिथे फिल्डर होते. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला त्याने बॉल उचलला गेला. डाव्या हाताने ना ॲक्युरेटली स्टंप टू फेकी पाहायला मिळाली आणि तिथे फलंदाज बाद झाला. प्रेशर तेव्हाच रिलीज होतो जेव्हा तुमचे काहीसे टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज ढासळतात. तेच केलं गेलं. उल्लेखनीय कामगिरी ना सर्व गोलंदाजीचे राहिले, परंतु 17 बॉल आहेत ना अगदी व्यवस्थितरित्या त्याने पिच केल्या गेल्यात. या एक बॉलवरती भवितव्य आहे. चौकार किंवा षटकारासाठी नक्कीच गुंडाबाई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला फटका चांगला आहे आणि 1000 रुपये कदाचित मिळतील. कदाचित 1000 रुपये मिळतील. आता यावंच लागेल कारण सकाळी आम्ही निल्सन मडवीला सुद्धा अशाच प्रकारे पकडलं होतं, ज्यांनी लावले होते 3 षटकारांसाठी पारितोषिक, 3 विकेटसाठी पारितोषिक. तब्बल 3500 रुपये करायला आणि इथं त्यांचं खर्च झालं आणि येणारच कारण खाली गुंडाबाई आणि स्टेजवरती गुड्डाबाई. आणि तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. अगदी शपल होऊन मित्रांनी हुक केला आणि या नक्कीच हा षटकार कुठे मात्र संजीवनी निर्माण करील जय बोले कोहली टीम साडे. तर पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र आत्ताच समाप्त होतोय आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल एकूण 35 धावा आणि 36 धावांचं मात्र आव्हान असेल साई स्पोर्ट खरबाव संघासाठी. तर आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. तर पुढील सामना तुम्ही पाहणार आहात मित्रांनो भव्य 11 टेंबिवली विरुद्ध जितू 11 नेरे या दोन संघामध्ये आपण पुढील नाणेफेकी पाहणार आहोत. आणि या नाणेफेकी करण्यासाठी आदरणीय ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सन्माननीय संतोषजी सोरे साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि त्याच्या सोबतीला असतील सोनाल्याचे सरपंच अनंताजी वाकडे. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. आपण नक्कीच बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडक्यात नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी सन्माननीय संतोषजी सोरे साहेबांना विनंती करतो त्यांच्या सोबतीला विद्यमान सरपंच सोनालीजी अनंताजी वाकडे आणि संदीपजी हरड यांना सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून आता मात्र टॉस बॉक्सकडे जायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण पहिल्यांदा नाणेफेकी करू आणि नाणेफेकी झाल्यानंतर जो बर्थडे सेलिब्रेशन आहे तो आपण करणार आहोत. मान्यवराचे शुभ असे हा नाणेफेकीचा कौल नक्कीच आपण संपन्न करत आहोत. नुसतंच ज्यांचं शुभागमन झालं होतं खऱ्या अर्थाने दादांच्या मैत्री खातीर आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची एक खास भेट देण्यासाठी दादा आज या ठिकाणाहून उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असे आपण हा नाणेफेकीचा कौल संपन्न करत आहोत. नेरे आणि टेंबिवली बिग फाईट, चांगली रंगेल ही मॅच. दादांनी खऱ्या अर्थाने टॉसची बाजू कोणती आहे ते दाखवायची आहे. पडताळणी इथनं केली जाईल नो डाऊट. बड्डे बॉय खऱ्या अर्थाने ज्या अर्थाने या मॅचमध्ये ना खूप रंगतदारपणा तुम्हाला सातत्याने पाहायलाच मिळेल. टीम टेंबिवली आणि टीम नेरे यांच्यामध्ये केला जातो हा टॉस. टॉसचा कॉल देतील दादांचा नाव खऱ्या अर्थाने घेतला गेला आणि टॉस त्यांच्या अगेन्स्ट लागला आहे. फक्त डिसिजन घालवायचं आहे. बॅटिंग
तर भव्य 11 टिंबोली संघाने इथे मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे या ठिकाणी नेरे टीमला गोलंदाजीसाठी. तर आपण जाऊया आता मात्र आपण मुख्य व्यासपीठावर आणि दादांचा वाढदिवस जो आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. तुम्ही पाहू शकाल सन्माननीय संतोषजी सोरेसाहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे सोनालीचे सरपंच आदरणीय अनंताजी वाकडे आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल सोनालीचे संदीपजी हरड आणि वैजुलीचे नितीनजी परडोले आणि आमचे गुड्डाबाई आणि यांच्या माध्यमातून आपण हा बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर DJ AM आपण एक बर्थडे सॉन्ग इथे सादर करूया. तर नक्कीच आपण या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी केलं जात आहे मान्यवरांच्या उपस्थितीने. जगनशेठ पाटील यांचा आज वाढदिवस आणि प्रेमा खातील हे सर्व मान्यवर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी. जगनदादा लय दिलदार दोस्ती यारीत बाजीगर जगनदादा लय दिलदार दोस्ती यारीत बाजीगर जगनदादा लय दिलदार दोस्ती यारीत बाजीगर जगनदादा लय दिलदार. अरे भीत नाही कुणाच्या बापाची आम्ही घेतो साऱ्या पोरांची असा माणूस आहे एक असा माणूस आहे एक त्यात जगन पाटील भाईच्या चला बटेचा कापू केक त्यात जगन पाटील भाईच्या चला बटेचा कापू केक. येस थँक्यू डीजे. मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे. या मॅचमध्ये टार्गेट ठेवला गेला आहे तब्बल 36 धावसंख्येचं. 18 बॉल 36. प्रत्येक बॉल मागे 2 धावसंख्या बनवाव्या लागतील. त्याच अनुषंगाने गडी जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. इम्पॅक्ट वाईट बॉलचा नाही आहे कारण लाईन चांगली होती, लाईन सुरेख होती आणि नरेश गोलंदाजाचा जो मनसुबा होता ना की पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च करायचा नाही, तोच मनसुबा त्यानं स्पष्ट केला गेलाय आणि पहिलाच बॉल फेकला गेला डॉट. समोर होते करणला हा पहिला बॉल त्यांनी डॉट फेकला गेलाय. टार्गेट या मॅचमध्ये 36 धावसंख्येचं म्हणजे प्रत्येक बॉल मागे 2 बनवावे लागतील. म्हणजे प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी आणि या ठिकाणी पास स्टँड अँड डिलिव्हर अगदी मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू मात्र पाठवलाय डीप लॉंग ऑफ सीमेरेसी पलीकडे एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी येतोय चौकार. ॲक्शन रिप्ले पहा. ओव्हर द विकेटने आले. पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर प्लॉटमध्ये लॉंग ऑफला हा बॉल अगदी हवेमध्ये संचार करत होता. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी नाही आहे तेही कळालं गेलं त्या ठिकाणी बॅट्समनला आणि ज्या अर्थाने हा बॉल लॉंग ऑफला जसा आला ना एक टप्पा घेतल्यानंतर त्याच्यावरती मोहर होती चौकाराची. चौकाराने सुरुवात केली गेली आहे. बॅट्समन करण पहिला बॉल डॉट खेळले गेले. त्याच्यासमोर खेळतात प्रणय. टार्गेट या मॅचमध्ये 36 धावसंख्येचं. 18 बॉलची खऱ्या अर्थाने ही मॅच होती. आता 32 बनवावं लागतील. बॉल शिल्लक आहे 16. गोलंदाजी मात्र सुरुवात चांगली केली होती. डॉट छेडून परतो त्यानंतर बॅटरने मात्र पलटवार केलं. प्रणय पाटील त्या ठिकाणी आहेत आणि ते मात्र बाहेर रूम बनवलं आणि चेंडू मात्र पाठवला या ठिकाणी करणच्या माध्यमातून मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. या ठिकाणी गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर या ठिकाणी निखिल लोखंडे उर्फ गुंड्याबाई आणि मिस्टर गुड्डाबाई यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं कॅश प्राईज त्या गोलंदाजाला दिले जाणार आहे. बडे मिया छोटे मिया खरं त्याने सोबत मॅच पाहतात आणि असं म्हणतो ना की एकट्याने प्रवास करण्याऐवजी जर जोडीला अजून काहीशी मित्र असतील ना तर त्या प्रवासाची मजा काही वेगळीच असते. कारण तुम्ही ट्रेनचा प्रवास केलाच असेल. सकाळी जे नक्कीच स्वतःच्या व्यवसायासाठी जात असतात तर दादा खऱ्या त्याने ना ते कीर्तन करत जात असतात. कारण कीर्तनामध्ये दंगणं आणि मित्रांसोबत रंगणं ना हे नेहमी चांगलं असतं. हो नक्कीच कारण मित्र परिवार असणं फार गरजेचं आहे आणि तोच मात्र आपल्याला या ठिकाणी भरपूर नेटवर्क पाहायला आपल्याला अर्धीन जगनशेठ पाटील साहेबांचा अनेक मान्यवर तुम्ही पाहिलं की बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी या ठिकाणी लांब लांब दूर वरून मात्र मान्यवर आले आणि उद्या सुद्धा मात्र अनेक संख्येने या ठिकाणी त्याचा मित्रपरिवार या ठिकाणी जमणार आहे. तेच आहे योगेश दादा. कारण पैसा कमवायचा असला ना तर लॉटरीचं एक तिकीट सुद्धा तुम्हाला करोडपती बनेल परंतु माणुसकी कमवायला ना भरपूर वेळ लागतो. नक्कीच तुमचे कार्य चांगलं असेल तर मात्र नक्की तुमच्यासोबत पूर्ण दुनिया असेल परंतु या ठिकाणी पहा बेस्ट टायमिंग फटका पाहायला मिळाला. चेंडू हवेत राहिला आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये टिपला गेला हा झेल आणि मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली ती म्हणजे गोलंदाज नरेशने आणि मात्र निराश पावलाने आता मात्र करण माघारी परततोय.
जसा पहिला विकेट आला गुड्डाबाईचा अकाउंट ओपन झाला. त्या ठिकाणी पॉकेटाला त्यांनी हात लावला. बघितलं गेलं की भरपूर सारी कॅश आहे आणि सांगितलं गेलं की लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. शेअर मार्केट मात्र गरम होत असताना करणा बाद होण्यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की दोन चौकारच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 8 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता रनिंग हँड कॅच ही ते मात्र पाहायला मिळाली आणि खेळाडू होते त्या ठिकाणी. आपण जर पाहिले तर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मनोजच्या मात्र ठिकाणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जजमेंट खरं त्याने सुरेख होतं कारण रनिंग कॅच पकडणं म्हटलं गेलं तर अगदी जजमेंट पाहिजे. गरुडाची जशी नजर असते, खाली नजर टाकतो, शिकाराला तो अगदी पायांमध्ये उचलतो, तशी क्रिकेटमध्ये रनिंग कॅच घेण्यासाठी जजमेंट लागतो आणि तो जजमेंट खरं त्याने सुरेख होता मनोजचा. नक्कीच रनिंग कॅच पकडणं म्हणजे कुठेतरी मात्र एखाद्या प्लॅटफॉर्मवर मात्र ठिकाणी एक्सप्रेस ट्रेन पकडणं हे दोन्ही समान असतात. आणि मात्र नक्कीच मी मनोजचं कौतुक करेन कारण चेंडूवर त्यांनी मात्र भरपूर लक्ष केंद्रित केलं आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र त्यांनी आपले ओंजल उघडले आणि त्या ओंजलीमध्ये मात्र चेंडूला सामावून घेतलं. वेल कमी खर्च करा. चला तुम्हाला खेळ मात्र नॉनस्टॉप खेळायचा आहे कारण आपण जर पाहिलं तर मध्यरात्री 3 आता मात्र वाजण्यासाठी मात्र फक्त 15 मिनिटं शिल्लक आहेत आणि अजून आपण जर पाहिलं तर किमान आम्हाला 4 तर 5 मॅच या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. तर कुठल्याही बॅटरने 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर ठोकले 51,000 बक्षीस तर सन्माननीय संतोजी सोरे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 51,000 रुपये दिले जातील. इथे मात्र मी स्टामिंग फटका अवैध फटका पाहायला मिळतो. छत्रछाडी सज्ज आहेत. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी एक करामत पाहायला मिळाली आणि हा झेल समाप्त केला. खेळाडू महेश होते त्या ठिकाणी आणि मात्र लागतोय लागोपाठचा हा दुसरा धक्का सायस्पोर्ट खारबाव संघाला. आता कुठेतरी संकट आहे, संकटामध्ये वावरते. 2 चौकार आले, राहिले फलंदाजांच्या नावावरती 2 विकेट आले, राहिले गोलंदाजाच्या नावावरती ते बॉल. म्हणजेच नरेश सुद्धा या मॅचमध्ये तेच सांगतोय की आ देखे जरा किस्मे कितना है दम. कारण ज्या षटकार आपण जर पाहिलं तर बॅटरने मात्र 2 चेंडूवर 2 चौकार लगावले होते परंतु त्यानंतर गोलंदाजाने मात्र परत वार केला आणि लगातार 2 चेंडूवर 2 विकेट्स प्राप्त केले. तुम्ही रिप्ले पाहू शकाल अगदी पलटी दिशेने मात्र जाऊन महेशने मात्र तो झेल प्राप्त केला. म्हणजे जेवढा वेगाने मात्र अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये आला होता त्यापेक्षा दुगुणित वेगाने मात्र मैदानाच्या बाहेर सुद्धा निघून गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं चेंडूला अडवणं आणि पाठमोरे कॅच घेणं ना हे खऱ्या अर्थाने दोन्ही सेम सिच्युएशन आहेत आणि हे तेच आहे. प्रणयचा जो मागचा फॉर्म आहे तो फॉर्म प्रणयला कायम ठेवायचा होता परंतु प्रणयच्या बॅटमधनं जे 2 चौकार आले होते ना त्या चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच नरेशने दिलं गेलं आणि त्याच्या पाठोमागे लगेच अक्षय बाद झालाय. तर नक्कीच आता मात्र तुम्ही पाहू शकाल नो मॅन बाहुबली सूरज येतोय आणि या जोडीवर आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी जबाबदारी असेल ते म्हणजे साईस्पोर्ट खारबाव संघाची. कारण एका बाजूला तुम्ही पाहू शकाल प्रणय पाटील तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल बाहुबली सूरज आहे आणि आतापर्यंत प्रणय पाटीलने एकही चेंडूचा सामना केला नाही आणि पाहूया कशा रीतीने आपल्या संघाला मात्र या ठिकाणी सावरेल आणि कशा रीती आता विजया दिशेने मात्र आपल्या संघाला घेऊन जाईल. इथे मात्र या ठिकाणी पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि अगदी खेळाडू कक्षाला मात्र सलामी देण्यासाठी प्रणय पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला हा चौकार आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होतोय. एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 गडी बाद 12 म्हणजे जी सरासरी हवी होती ती सरासरी राखली पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक 24ची गरज. आणि जाऊया आता मात्र आपण मुख्य व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण करून घेणार आहोत. तर जयेश आपण काही मान्यवरांचा सन्मान आहे ते आपण करून घेणार आहोत. जयेश म्हात्रे विनंती करतो की आपण तयारी करायची आहे तर आपण सन्मान करूया. या ठिकाणी सन्माननीय संतोषजी सोरे साहेब आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी या स्पर्धेची प्रणेते आदरणीय जगनशेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. वेळेत वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय संतोषजी सोरे साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आदरणीय जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सोनालीचे विद्यमान सरपंच अनंताजी वाकडे साहेब आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. अगदी उपदारमाची शाल प्रेमाचा वस्त्र पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. हीच तर ओळख आहे या स्पर्धेची. प्रत्येक मान्यवरांना मान सन्मान देणं आणि ही भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपत आहोत. त्यानंतर सोनालीचे समाजसेवक संदीपजी हरड आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. मी पुन्हा एकदा
जगनशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संदीपजी हरड यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. बारा चेंडू आणि 24ची आवश्यकता असताना मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला आपल्याला ऑफ ड्राईव्ह दरम्यान सन्मान एक केला जातो या संदीपजी हरड साहेबांचं. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत वैजलूचे नितीनजी प्रटोले आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर पुन्हा एकदा जगनजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण नितीनजी प्रटोले यांना सन्मानित करूया. जगनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. हो इथे मात्र ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल झालाय. अगदी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. शेवटचा सन्मान आहे आमनेपाडीचे एक लेजंड खेळाडू राजकुमार पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा जगनशेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राजकुमार पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तर आपण लक्ष देऊया धावसंख्येकडे, कारण 12 मध्ये 24ची आवश्यकता होती आणि पहिल्याच 2 चेंडूमध्ये सुजलने एकूण धाबा खर्च केल्या 6 आणि आता मात्र आवश्यकता असेल 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 18 धाब्यांची गरज. एकूण धावसंख्या पाहिली तर 18 धाबा धाफलकावर कुठेतरी महागडं षटक. इथे मात्र दुसरं ओव्हर आपल्याला सुजलचं पाहायला मिळालं आणि याचं कारण सूरज चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव पाहायला मिळाली, त्यानंतर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. पुढच्या अंदाजामध्ये मात्र हा 4 धावा ते आपण पाहिल्या आणि त्यानंतर पहा चेंडू खाली राहतोय. ज्या अनुषंगाने चेंडूची वाट पाहिली होती सूरजने त्या अनुषंगाने चेंडू आला नाहीये आणि मात्र पूर्णपणे फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच सेम सिच्युएशन मध्ये चालली, कारण 18 चेंडू 36ची गरज. पहिल्या बॉलवरती दुहेरी आल्या, प्रत्येक बॉलवरती 2-2 जोडायचे होत्या, चौकार आला आणि त्याच्यानंतरचा आता डॉट बॉल आहे. बॉल तयार ओव्हर द विकेटने फुल्लर लेन लो फुल टॉस बनवला गेला. अगदी बॉल लॉंग ऑफचा फिल्डर जजमेंट थोडंसं चुकलं गेलं. पायांमध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता फक्त मिळेल सिंगल. परंतु भाग्यश या चेंडूवर 2 धाबा येणं गरजेचं होतं, परंतु प्रणय पाटील मात्र कुठलाही त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही, कारण त्यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली आणि पाहूया ती जबाबदारी आता मात्र कशा रीतीने पार पाडेल. सिंगल आली ती सुजलच्या बॅटमधनं, प्रणय अजूनही मैदानाच्या सूरजच्या बॅटमधनं आली, कारण फलंदाज 2 बाद झाले. प्रणयकडे खूप आशयभूत नजरेने बघितलं गेलं होतं. करण सुद्धा बाद झाले, अक्षय सुद्धा बाद झाले शून्यावरती. आणि सूरज आणि ज्या खरातने खेळ चालू आहे ना, तो असाच चालू ठेवला तर कदाचित या मॅचमध्ये कधीही पुनरागमन होऊ शकतो. परंतु आपण जर खारबावचा जर विचार केला तर मात्र वंडर बॉय प्रणय पाटील अधुरीबाद खेळपट्टीवर सज्ज आहे. इथे मात्र पहा रूम बनवण्याचा प्रयत्न, थोडी शप्पल झाली, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि मात्र पहा आता मात्र कुलुली जे समर्थक आहेत त्या ठिकाणी आता मात्र टाळ्या वाजून मात्र खेळाडूचं प्रोत्साहन वाढवले जात आहेत. आणि मात्र तुम्ही पाहू शकाल आता मात्र लोखंडे सुद्धा मात्र भरपूर आनंदित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2,500 रुपये कॅश प्राइज दिले जाणार आहे. खारबावला खेचायचा एक घाव, खरं तर नाव खारबाव पण त्यांना खेचायचा घाव सुजलवरती अद्यापर्यंत जास्त मोठ्या धावसंख्या नाहीत. चौकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर काय गुड कमबॅक आहे सुजलचा. होता तयार या वेळेला अप्रहार तर होणारच. शॉर्ट ऑफ लेन आधीच लेन पीक केली गेली आणि त्याच्यावरती जसा बॉल वरती नजर आली ना तशाच प्रकारे स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला हा बॉल सरळ प्रेक्षकांच्या अगदी त्यांच्याही बाहेर हा षटकार आलाय. खराब चेंडू होता मात्र पाहिले तर हाफ ट्रॅकर लेंथ होती, ती लेंथ मात्र प्रणय पाटीलने ओळखली आणि याच पटक्यांसाठी प्रणयला मात्र जाणला जातो, ओळखला जातोय आणि त्याच्या बॅटमधनं मात्र हा संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर जय बोले कोलिवली संघ इथे मात्र इन ॲक्शन मध्ये आहे आणि या संघाला सन्माननीय संतोषजी सोरे आणि गुड्डाभाई यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर 2 षटकांची समाप्ती धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. 2 गडी बाद 25 पहिल्या ओव्हरमध्ये आले होते, एकूण पाहिलं तर 12 धाबा आणि या ओव्हरमध्ये सुजलने धाबा खर्च केल्या 13 आणि आता मात्र जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 11 धाब्यांची गरज. 11 धावसंख्या फक्त 1 धावसंख्येने कमी आहे, कारण आपण अनुमान गाठला होता की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 12 आल्या, प्रत्येक बॉलवरती 2-2 धावसंख्या जोडायच्या होत्या. या षटकामध्ये एक सिंगल आली ना, त्याच्यामुळे जे रन आणि बॉलचं इक्वेशन होतं ना, जे 2-2च्या धावसंख्येने प्रत्येक बॉलवरती धावसंख्या बनवायच्या होत्या, ते इक्वेशन कुठेतरी 1 धावसंख्येने मागे. परंतु येणाऱ्या 3ऱ्या षटकामध्ये जर कदाचित 3 बॉल योग्य सुद्धा डॉट आले ना, तर हे समीकरण टीम खारबावसाठी थोडंसं मागे होईल.
नक्कीच आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल ज्यावेळी जे बोले कुली संघ मात्र फाईट करत होता त्यावेळी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा खर्च केले होते. त्यानंतर त्यांनी गडी गमावला होता एक. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 11 धाबा जोडल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र पाहिलं 10 धाबा जोडल्या होत्या. एक गडी बाद केला होता त्यांनी गमावला एक. आणि त्यानंतर त्या फतुरतामध्ये आपण जर पाहिलं उत्तरामध्ये तर पहिल्या ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी गोलंदाज नरेशने एकूण 12 धाबा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार तर केला सुजलने मात्र एकूण 13 धाबा खर्च केल्या. आणि तेच आपल्या स्क्रीनवर आहे ते मात्र आता GTC मात्र दाखवत असताना. चला जास्त वेळ तुम्ही टीम मीटिंग करू नका कारण आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे. कारण आपण जर पाहिलं तर मध्यरात्री अगदी 3 वाजलेले आहेत आणि आपण आता अंदाजा लावू शकतो की सकाळचे मॉर्निंगचे 6 वाजतील. आणि मला तर असं वाटतं की उद्या दादाचा खरं वाढदिवस म्हणजे आजच वाढदिवस आहे आणि उद्या सुद्धा मात्र एवढंच आपला वेळ कदाचित होऊ शकतो. परंतु आमचा प्रयत्न आहे की जेवढा लवकरात लवकर अंतिम सामना होईल त्यासाठी तुमचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे. आणि नक्कीच जानू स्पोर्टला आता विनंती असेल की तुम्ही 5 दिवस नक्की मात्र 12ला रिपोर्टिंग करत होते परंतु उद्या तुम्हाला ठीक 11 रिपोर्टिंग करायची आहे. ही तुमच्या मेगा स्क्रीनवरती पार्टनरशिप होती. 2 बॅट्समनची पार्टनरशिप कशा प्रकारे जमते कशा प्रकारे रंगवता ही मॅच. शेवटची ओव्हर असेल खूप इम्पॉर्टंट ओव्हर. सोमनाथने ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये उल्लेख केला तीच खऱ्या अर्थाने आता उल्लेखनीय कामगिरी ना त्याला आता मॅचमध्ये पाहिजे. संघर्ष तर चांगला आहे दोन्ही टीमचा परंतु हार मानणारी नाही त्या ठिकाणी खार भाव तेच सांगतील. शेवटचं षटक सोमनाथ. सुरुवातीलाच प्रेशर आहे का असणार नाही प्रेशर. अंडर फ्लडलाईट क्रिकेट आहे. मान्यवर उपस्थित आहेत आणि इथनं माघारी घेणं म्हटलं गेलं ना तर 365 दिवस या देखण्या स्पर्धेला खऱ्याने निरोप देण्यासारखं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण राष्ट्रामध्ये उतरतोय आणि ती शेवटची तारीख असते या फॉर्म मागे घेण्याची तसं तुम्ही इथे मात्र माघार घेऊ शकणार नाहीये. 6 चेंडू 11 धावेची गरज आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल फलंदाज मात्र पूर्णपणे रेडी नव्हते आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पंचाच्या माध्यमातून मात्र डॉट बॉल इथे मात्र घोषित केला. 6 चेंडू 11ची गरज. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल सोमनाथ राईट ऑफ द विकेट इथे मात्र षटकाला सुरुवात करतोय. सोमनाथ आहे. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये म्हणजे म्हटलं गेलं ना ते 11 धावसंख्या कधी डिफेन्स होतील आणि कधी खऱ्या हाताने चेस सुद्धा होतील. डिफेन्स करायचे असतील तर शेवटच्या बॉलपर्यंत थांबावं लागेल आणि चेस करायचे असतील तर कधी कधी 2 चेंडूमध्ये सुद्धा होतील. सांगू शकत नाही. पेशन्स फक्त ठेवावं लागतील या मॅचमध्ये. नक्कीच आपण जर आतापर्यंत दोन्ही संघात आपण जर अॅनालाइज केलं तर मात्र समान कामगिरी या दोन्ही संघांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आमचे जे मान्यवर आहेत आता मात्र आमच्यापासून रजा घेत असताना सरमणे संतोषजी सोरे साहेब त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल सोनालीचे सरपंच अनंतजी वाकडे संदीपजी हरड आणि नितीनजी प्रटोळे यांनी मात्र वेळेत वेळ काढून दादाचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित दाखवली. त्याचं प्रेम इथे मात्र आपल्या दादांवरचं पाहायला मिळालं आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि आज गुड्डाबाईचा अलग अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. हा प्रेम आहे मान्यवरांचं दादांवरचं. परिस्थिती कुठलीही असू द्या दादांवरचं प्रेम मात्र काही कमी होणार नाही. नक्कीच जयेश मात्र सुद्धा एक संकट आलं होतं. एक काल असं वाटलं की आणि त्याला सुद्धा वाटलं की गुड्डाबाई नक्की सुट्टी कधी रजा गेली इथून. आणि इथे मात्र जाऊया आपण मॅच कडे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र फटका हवेत केला गेला झेल टिपला गेला आणि पाहू शकाल तुम्ही हा सेलिब्रेशन. आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र सोमनाथने आपल्या संघाला मॅच मध्ये मात्र कमबॅक करून दिलं. कमबॅक नाही तर योगेश आता भरपूर मोठा कमबॅक आहे. हाच कमबॅक हवा होता शेवटच्या षटकामध्ये कारण 11 धावसंख्या डिफेन्स करायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. आणि मी तेच म्हटलं होतं की डिफेन्स करायचे असतील तर पूर्णपणे 6 बॉल फेकावे लागतील आणि जर चेस करायचे असतील तर कदाचित 2 फटक्यामध्ये सुद्धा होऊ शकतात. तुम्ही रिप्ले पाहू शकाल अगदी स्वतःला मात्र सामोरं झोकलं त्या ठिकाणी. अगदी फ्लॅट कॅच होती भागेश परंतु मी कौतुक करेन त्याचं. आणि मोठी विकेट्स अर्थात बाहुबली सूरजला इथे मात्र माघारी पाठवलं कारण त्याच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला होता. 5 चेंडू त्याने फेस केल्याने त्याच्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला 7 धाबा. आणि आता मात्र समीकरण असेल
5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 11 धाब्यांची गरज. नाही, मी गोलंदाजा तर खऱ्या अर्थाने कौतुक करेलच, परंतु ही मॅच जर विन झाली ना तर खरं कौतुक करेन मनोजचं, कारण मनोजच्या हातामध्ये ही दुसरी महत्वाची आणि निर्णायक क्षणाला कॅच आली आहे. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तुम्ही पाहू शकाल आता मात्र लोखंडे मात्र या ठिकाणी थोडंसं स्मित असे त्याच्यावर पाहायला मिळतात आणि मनोज नाही तर प्रशांत होते त्या ठिकाणी आणि प्रशांतने शांत केलं फलंदाज सूरजला. न्यू बॅटर्स तुम्ही पाहू शकाल खरबोसकाच्या माध्यमातून पराग येतोय. हो इथे मात्र पुन्हा एकदा शफल झाले होते फलंदाज आणि मात्र इष्टी रक्षकांना मात्र छोटीशी चूक पाहायला मिळाली आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल आपण ही पंचांची बाईचा इशारा आपल्याकडे मात्र पाहायला मिळतो. या अवंतर धावी ते मात्र पाहायला मिळाली आणि या अशा मोमेंटला भागेश एक धाव फार इम्पॉर्टंट असते. या ती धाव मात्र कुठेतरी इष्टी रक्षकाने मात्र बहाल केली ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. मला तर आता ती खऱ्या अर्थाने चुकी आठवते. फिल्डिंग करत होते त्या ठिकाणी टीम कोलिवली, जेव्हा ते 2 चौकार गेले तिथे एक्स्ट्रा 8 धावसंख्या आल्या. त्या एक्स्ट्रा 8 धावसंख्या नसत्या तर एक प्लस पॉईंटने पुढे असती आता टीम कोलिवली, परंतु त्यांच्यासमोर आता खारबाव आहे. त्या चुक्या त्यांच्याकडनं झाल्यात, परंतु आता खारबाव टीमला ना एकही चुकी इथनं पुढनं नकोय. बोलतो यार रिव्हर्स चुकी झाली आहे, चुकी झाली खारबावकडून. जी चुकी झाली होती ना टीम कोलिवलीची, आता जल्लोष तुम्ही पाहू शकता. नक्कीच रात्रीचे भागेश 3 वाजलेले आहेत आणि असं वाटतं की अजूनही मात्र कोलिवलीचे जे संपूर्ण जे सपोर्टर आहेत ते मात्र आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. आणि का नको अगदी स्वर्गीय आत्माराम कोलिवली स्टँड मात्र पूर्णपणे खचाखच भरलेला आहे आणि कदाचित आमचे कॅमेरामॅन जे आहेत ते मात्र नक्कीच तो स्टँड कव्हर करतीलच, त्यात काही शंका नाहीये. चांगली रंगली आहे मॅच कोलिवलीसाठी. आता हेच इम्पॉर्टंट आहे की फ्लडलाईट आताच ऑन झाले त्यांच्या समोर असं वाटतोय. शफल झाले ऑन साइडला, जे चेंडू टाकले गेले आता बचाव केला गेला आणि यस इट इज विकेट, बिग विकेट डाऊन. आणि या निर्णायक क्षणाला विकेट येणं म्हणजे खऱ्या अर्थाने अगदी तोंडातलं घास खेचून घेण्यासारखं. पहा तुम्ही स्टँड पाहू शकाल अगदी जल्लोष इथे मात्र करत असताना. का नको, कारण प्रणय पाटीलची विकेट्स इथे मात्र प्राप्त केली आहे. तुम्ही पुन्हा रिप्ले पाहू शकाल अगदी शफल झाले तो ऑस्ट्रमच्या पलीकडे हुक करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र भरपूर वेल हवेत पाहायला आपल्याला. अगदी लॉंग लेगच्या दिशेने मात्र हा झेल समाप्त केला आणि कुठेतरी त्या विजयाच्या आशा होत्या ना भागेश पल्लवित खारबाव टीमच्या, त्या आता मात्र कुठे निराशा होत असताना पाहू शकता प्रेक्षकांचा जल्लोष, कारण त्यांनाही माहिती आहे प्रणयची विकेट म्हटली गेली ना तर एखाद्या वाघाला जाळ्यामध्ये अडकवण्यासारखं आहे. अडकवला गेला वाघाला जाळ्यामध्ये आणि तब्बल जी धावसंख्या बनायची होती ना प्रणयच्या बॅटमधनं 36 धावसंख्येचा टार्गेट प्रणयनी चेस केला होता, परंतु काय सफलता मिळाली सोमनाथला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत सोमनाथने एकच धाव खर्च केलेली आहे, ती सुद्धा अवंत रूपाने. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धाब्यांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आता मोठा फरका इथून मात्र खेळावा लागेल. आणि हा सामना जर जिंकला तर मी तर म्हणेन की या ठिकाणी सोमनाथचं जे कौतुक करावं गरजेचं आहे ना त्याच्यासाठी मात्र शब्द अपुरे पडतील. नाही, या मॅच मध्ये भरपूर उलटफेर आहे, भरपूर म्हणजे भरपूरच उलटफेर. कारण 36चं टार्गेट होतं, 11ची मॅच होती, 6 बॉल होते आणि त्या महत्वाच्या 2 विकेट आता खूप काही सांगून जातील. भाऊ तयार यावेळेला अपील आणि यस फिंगर अप झालाय फलंदाज बाद आणि निर्णायक क्षणाला या 3 विकेटना खूप काही सांगून जातील. आणि गुड्डाबाई पहा त्या ठिकाणी, गुंडाबाई पहा डान्स नक्कीच तुम्ही त्यांचा पाहू शकता. जल्लोषामध्ये साजरा करतीये आता प्रेक्षक कक्षामध्ये सुद्धा आवाज आणि आमच्या खऱ्यातने मेन व्हीआयपी डाईस वरती सुद्धा आवाज आहे. नक्कीच गुंडाबाईचा आपण जर विचार जर एखाद्या हल्दीमध्ये एवढ्या जोरात ते डान्स करत असेल तेवढ्या जोराने आता मात्र या मैदानाच्या बाहेर डान्स करतायत, कारण त्याला ठाऊक आहे की आम्ही एक खूप मोठा पलटफेर इथे मात्र ठिकाणी उलटफेर केलेला आहे. कारण साई स्पोर्ट खारबाव संघाच्या एवढ्या बल्लाडे टीमला आता मात्र संकटामध्ये टाकलेला आहे. आणि असं आपण म्हणू शकतो की भागेश कुठेतरी एक पाऊल फक्त विजयापासून दूर असेल, तो म्हणजे जय बोले कोलिवली टीम. कारण त्यांना फक्त एक लिगल चेंडूची गरज आहे आणि जर एखादा जर अनलिगल चेंडू जर हाताळला तर मात्र अजूनही मात्र या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते ती म्हणजे खारबाव टीमला. नाही, खूप महत्वाची होती. साई स्पोर्ट्स खारबावसाठी म्हटलं गेलं ना तर ही मॅच खूप महत्वाची होती. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी पराभव सोसला गेलाय. जिथे कुशल स्पोर्ट्स सापाडी होती त्या टीमने त्यांना परास्त केलं गेलं आणि आजच्या रात्रीमध्ये ना खरं तर तेच करायचं होतं. असं म्हटलं जातं ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. क्रिकेटच्या खेळामध्ये ना भावना दडलेल्या असतात. आता जर साई स्पोर्ट्स खारबाव ना ही टीम जर परास्त झाली ना तर खऱ्या अर्थाने घरापर्यंत जाता वेळेला सुद्धा त्या खेळाडूंच्या मनावरती ना तो दुःखच असेल. आणि इथं आता पहा जल्लोषाचं वातावरण तर नक्कीच झालंय, परंतु क्रिकेट आहे, प्रेडिक्शन देऊ शकत नाही. चुकीच्या प्रकारे बॉल आला, षटकार आला तर कदाचित या मॅचला टर्न मिळू शकतो. परंतु सोमनाथने ज्या लेंथवरती योग्य सुद्धा गोलंदाजी केली ना असं वाटत नाही की तो चुकी करणार. आणि डॅडीचा शब्द आपल्याला म्हणावा लागेल की चुकीला माफी नाही. नक्कीच इथे मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाज सोमनाथचं. आणि काय जबरदस्त चेंडूची फेकी त्याच्याकडनं पाहायला मिळाली आणि खास करून सोमनाथला जी साथ मिळाली ना ती आउटफील्डमध्ये क्षेत्रक्षणाची. आणि त्याचमुळे तुम्ही पाहू शकाल की या सामन्यावर आता मात्र पूर्णपणे पकड निर्माण केली आहे, ते म्हणजे जय बोले
कोहली संघानं. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल चेतन आणि वेदांत हे दोन बॅटर तुम्ही पाहता खेळपट्टीवर. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटच्या चेंडूवर 10 धाबांची गरज. इथे मात्र अनलिगल चेंडू येईल का, एखादा मात्र या ठिकाणी अतिरिक्त चेंडू मात्र हाताळेल का सोमनाथ, हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. परंतु इथे मात्र फुलटॉस लेंथ चेंडूला मात्र पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन तुम्ही पाहू शकाल. 2 धाबा तर इथे मात्र या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बीमरसाठी. ओके, शेवटचा चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला फुलटॉस. परंतु या ठिकाणी फलंदाजाने प्रश्न मात्र या ठिकाणी उभा केलाय की हा चेंडू भीमर आहे की नाही. आणि आमचे तिसरे पंच सुद्धा आता मात्र या ठिकाणी पंच मुन्ना पठाण सर इथे मात्र सज्ज झालेले आहेत या चेंडूची पाहणी करण्यासाठी. 2 धावा निकीच्या चेंडूवर पाहायला आपल्याला आणि लीगल डिलिव्हरी आणि सामना जिंकला आहे जय भोले कोहली टीमनं. अभिनंदन अभिनंदन आणि हार्ड लक महेंद्र पाटील.